हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजची आज आपण पेपर कटिंग बघणार आहोत. हे बघा, हा मी बॅक पार्ट या अगोदरच्या व्हिडिओत कट केला आहे. आपण आता फ्रंट बघणार आहोत. हे बघा, मी अशी ड्राफ्टिंग करून घेतली. तुम्हाला सर्व फ्रंट याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं आहे बॅक पार्टच्या कसं काय करायचं ते. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. तर हे बघा, आता वरतून मी इथून सरळ लाईन ओढून घेते, स्ट्रेट लाईन. आता या स्ट्रेट लाईनपासून आपल्याला माप टाकायचे. तर शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर 15.5 इंच आहे. तर 7.25 इथं मार्किंग करते मी. हे बघा, अर्ध 15.5चं अर्ध झालं 7.25. तिथून 1 इंच डाऊन जायचं आहे आपल्याला खाली. कंपल्सरी 1 इंच सर्वांसाठी डाऊन जायला. त्यानंतर 2.5 इंच इथून गळा रुंदीचं मार्किंग केलं आहे मी फोल्ड बाजूकून. त्यानंतर हे 1 इंच डाऊन आपण अशी सरळ लाईन ओढून घेऊ त्याला. त्यानंतर ते इकडं आपण असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे 2.5 इंचच्या मार्किंगला. हे बघा, अशा पद्धतीने मी पट्टी अशी ठेवून घेतली आहे आणि जोडून घेतली. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर इथून आपल्याला आता आर्म होल ड्रॉ करायचा आहे. आता जो बॅकला केला तो फ्रंटला करणार आहे, पण सेमच पद्धत आहे कारण डीप नेक आहे दोन्ही पण त्यासाठी. तर हे बघा, 40/6 आणि प्लस ½ इंच करायचं आहे. म्हणजे किती येईल आपलं, 7वर 1 लाईन. हे बघा, 7वर 1 लाईन इतकं येईल. तर हे बघा, इथून मी असं मार्किंग करते. इथून डाऊन गेलं आहे, तिथून असं टेप खाली घ्यायचं आहे आपल्याला आणि 7च्या पुढे 1 लाईनवर मार्क करते. त्यानंतर आता सरळ लाईन ओढून घ्यायची अशी. मी सरळ लाईन ओढून घेते इथे. अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर आता ह्या सरळ लाईनवर आपल्याला माप टाकायची छातीचं. तर हे बघा, अगोदर आपण शोल्डर मायनसचं बघू. हे बघा, इथं 2.5 इंच फ्रंटमध्ये मायनस होतं आहे. तर ते बघू अगोदर आपण. तर हे बघा, 15.5 शोल्डर आहे, त्याच्यामधून 2.5 इंच गेले. खाली उरले आपले 13 इंच. 13ला 2नी भागायचं. खाली उरलं 6.5. हे बघा, इथून आपण असं 6.5 मार्किंग करणार आहे शोल्डरचं. हे बघा, इथं शोल्डरचं मार्किंग करते मी 6.5वर. त्यानंतर छातीच्या लाईनवर देखील आपल्याला 6.5वरच मार्किंग करायचं आहे, कारण जे वरती आलं आहे तेच आपल्याला खाली देखील घ्यायचं आहे. तर हे बघा, 6.5वर मार्किंग करून घेते. त्यानंतर अशी सरळ लाईन ओढून घेते. अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची. आता ह्या सरळ लाईनचा मध्य काढायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे टेप ठेवायचा आहे आणि मध्य काढायचं आहे. तर हे बघा, असं मध्य काढून घेते मी सरळ लाईनचा. त्यानंतर त्या मध्यपासून आतमध्ये 2 लाईन इतकं मध्ये घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. म्हणजे 0.25 एवढं. क्रॉसमध्ये 1 इंच म्हणजे 1 इंचावर मार्किंग करायचं आहे मोंढ्यासाठी, आर्म होल ड्रॉ करण्यासाठी. पण बॅकला 1.25 केलं होतं. आता इथं 1 इंच. हे बघा, आता मी अशी क्रॉस लाईन ओढून घेते पट्टीने. त्यानंतर आता आर्म होलचा शेप देऊन घेणार आहे आपण. हे बघा, मी अशा प्रकारे आर्म होल ठेवते. व्यवस्थित जसा जॉईंट होतोय तसा ठेवायचा आहे आपल्याला आर्म होल. अशा पद्धतीने आणि आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, मी आता आर्म होलचा शेप देऊन घेतला आहे. आपला फ्रंटचा आर्म होलचा शेप देऊन झाला आहे. त्यानंतर आता आपल्याला छातीमध्ये लुझिंग द्यावा लागणार आहे 1.5 इंच, कारण फ्रंट पार्टला आपण कंपल्सरी बॅक नेकला 1.5 इंच लुझिंग देतो. बॅकला 1च दिली होती, आता फ्रंटला 1.5 इंच लुझिंग देणार आहे. तर हे बघा, इथं 41.5. हे बघा, आता आपण इथं 10.15च्या वरती 1 लाईन इतकं इथं छातीचं माप टाकणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण छातीत लुझिंग दिली 1.5 इंच. आपली छाती आहे 40 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केले 41.5 झाले. 41.5चा चौथा भाग 10.15च्या वरती 1 लाईन इतकं. त्याच्यानंतर आता आपण शिलाई मार्जिन घेतली 1.5 इंच. आता हे बघा, हे शोल्डर आहे, या शोल्डरचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. हे बघा, बघून घ्या मी टेप कशा प्रकारे ठेवला आहे. जेवढं मायनस झालेलं नवीन आर्म होल ड्रॉ केला आहे ना, तिथून आपण शोल्डरचा सेंटर काढणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता ह्या सेंटरवर आपल्याला टेप ठेवून मार्किंग करायची. आपण फ्रंटची मार्किंग क्रॉस शोल्डरची लाईन आहे तिथूनच करत असतो. हे बघा, इथून आता मी
बघा आता क्रॉस लाईन आपण असा टेप ठेवलाय, तिथून आपण पुढच्या गळ्याचं मार्किंग करतोय 7 इंचावर. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स आहे आपले 10.5, पण ही अर्धा इंच प्लस करून 11 मार्किंग करायची इथे. शोल्डर टू अपेक्समध्ये आपण हाफ इंच प्लस केले. त्यानंतर फ्रंटच्या भागात आपण 1.5 इंच उंचीमध्ये प्लस करणार आहे. हे बघा, आपण बॅकला 1 इंच केलं तर फ्रंटला 1.5 इंच केले. 16 आहे तर 17.5 घेतले. आता आपण असे सरळ लाईन ओढून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आता सरळ लाईन ओढून घेते मी उंचीच्या मार्किंगवर. सरळ लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स आहे तिथं देखील मी अशी सरळ लाईन ओढून घेते. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर गळ्याच्या मार्किंगला देखील अशी लाईन ओढून घेते. हे बघा सरळ लाईन ओढून घेते. आता हे बघा आपल्याला जे एवढं शोल्डर ते मायनस झाले तेवढंच आपल्याला फोल्ड बाजूकडून देखील मायनस करायचे, कारण डीप नेकला शोल्डर मायनस करतो आपण. तर त्यासाठी हे बघा आता इकडनं तिकडे तेवढं झालं, इकडे देखील त्याच पद्धतीने मायनस करते. हे बघा आता आपण जेवढं मायनस तिकडे केले ते फोल्ड बाजूकडून देखील सरळ लाईन असं करून घेऊ आपण, कारण डीप नेकला मायनस करावाच लागतं. हे बघा आता मायनस केलं मी. त्यानंतर आता आपण शोल्डरचं हे बघा इथून अर्धा इंच असं केलं आणि त्यावर पट्टी अशी ठेवायची. तुमचं जर गळा जर पट्टीच्या लाईनच्या खाली जात असेल तर वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचे. तर आपलं जात नाही पण लाईनवरच आहे, तरी देखील आपण 2 लाईन इतकं मायनस करू. हे बघा अशा पद्धतीने मी 2 लाईन इतकं मायनस करते, कारण आपल्याला चेस्ट लाईनच्या म्हणजे आपण अशी चेस्ट लाईन अर्धा इंच सोडून वरती पट्टी ठेवायची आणि त्यावर चेक करून बघायचा आपला गळा जर खाली जात असेल तर किंवा त्या लाईनवर देखील असेल तर 2 लाईन इतकं मायनस करायचे. आता हे बघा वरती मायनस झालेली मी अशी लाईन ओढून घेते. त्यानंतर आता आपण शोल्डरचं मार्किंग करणार आहे. हे बघा आपलं तयार शोल्डर 2.5 इंच आहे, त्याच्यात प्लस 1 इंच प्लस करून 3.5 मार्किंग करते. 3 इंच आलं आहे. आता गळ्यावर देखील 3 इंचच घेते इथे मी अशा पद्धतीने आणि बॉक्स बनवून घेते. हे बघा असं बॉक्स बनवून घेते पुढच्या गळ्याचा अशा पद्धतीने. त्यावर आता पुढचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी फ्रेंच कर्व घेते. हे बघा फ्रेंच कर्वने गोल गळ्याचा शेप देऊन घेते. अशा पद्धतीने पुढच्या गळ्याचा शेप देऊन घेते मी फ्रेंच कर्वने. तुम्ही हाताने देखील देऊ शकता. हे बघा आता मी पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतलाय. त्यानंतर हे बघा आता आपल्याला शोल्डर टू अपेक्स घ्यायचे आहे. आपलं अपेक्स टू अपेक्स आहे ना, त्याच्यावर जे शोल्डर टू अपेक्सचं मार्किंग केलं आहे त्याच्यावर अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करायचं आहे. बघा अशा पद्धतीने 8 इंच आहे तर 8चा अर्ध झालं 4 इंच. तर इथं जेवढं घेतलं आहे तेवढं कमरच्या लाईनवर अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे आपल्याला. ते इथे मी 3.5 मार्किंग करते. वरती 4 घेतलं होतं, खाली अर्धा इंच मायनस करून 3 मार्किंग केली. 3.5 मार्किंग केली आणि आता अशी लाईन ओढून घेते. आहे बघा अशा पद्धतीने. अपेक्स टू अपेक्सवरती शोल्डर टू अपेक्सच्या लाईनवर आपण 4 इंच घेतले आहे. त्याच्या कमरच्या लाईनवर अर्धा इंच हाफ करून 3.5 इंच घेतले. आता आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे. तर टक्ससाठी आपल्याला चार्ट बघावं लागणार आहे. ते बघा कमरच्या टक्ससाठी टक्स चार्ट. तर हे बघा आपली चेस्ट आहे 40. तर हे बघा दुसऱ्या लाईनमध्ये येतो आहे. आपल्याला कमरचा टक्स द्यायचा आहे 3 इंचाचा आणि आर्महोलचा टक्स द्यायचा आहे 1.5 इंचाचा. तर हे बघा आता इथे मी 3 इंचाचा टक्स घेते अशा प्रकारे. हे बघा मार्क करून घेते 3 इंचावर. आता ती लाईन आपल्याला इथं शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला अशी जोडून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायची ती. हे बघा आता जोडून घेतली. आता आपल्याला मोंढ्यातला देखील टक्स घ्यायचा आहे म्हणजे आर्महोलचा. तर तो आहे 1.5 इंचाचा, कारण हा जेवढा घेतला आहे त्याचा निम्मा तो घ्यायचा असतो. तर हा 3 इंचाचा घेतला आहे तर आपण आता हा 1.5 इंचाचा घेऊ म्हणजे त्याचा अर्ध. त्यानंतर त्या 1.5चा अर्ध करायचं आहे आणि हे बघा असं दोन्ही बाजूनी मार्किंग करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूनी मार्किंग करून घेते. हे बघा
अशा पद्धतीने मार्किंग करून घेतले. पूर्ण टक्स आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. आता हे बघा, ते आपल्याला या शोल्डर टू अपेक्षा लाईनवर जोडायचं आहे. बघा अशा पद्धतीने दोन्हीही मार्किंग आपल्याला असे जोडून घ्यायचे, जे बाजूने वाढवले ते. हे बघा अशा पद्धतीने मी जोडून घेतले. आता आपल्याला यांचा सेंटर काढायचा आहे. बघा ही लाईन किती, 6च्या वरती एक लाईन, तर आपला खालची लाईन बाहेर जाते. जेवढी बाहेर जाते तेवढी आपल्याला जाऊ द्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही, कारण आपल्याला सारख्या घ्याव्या लागतात, कमी जास्त होऊ नये त्यासाठी. हे बघा अशी मोजून घेतली आपण. आता ही लाईन देखील चेक करू, पण त्या अगोदर आपण या लाईनचा सेंटर काढणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मी टेप ठेवला आहे आणि सेंटर काढून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने सेंटर काढायचं आहे. त्यानंतर या सेंटरपासून देखील वरती टेप ठेवायचा आणि पुन्हा एकदा सेंटर काढून घ्यायचं. सॉरी, टेप फोल्ड असल्यामुळे चुकलं. पुन्हा एकदा मी चेक करून घेते. बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि सेंटर काढायचं आहे. त्याच पद्धतीने मी तसंच फोल्ड टेप खाली ठेवून असं सेंटर काढून घेते. आपल्या ह्या लाईनवर 3 सेंटर काढायचे. सर्वात खालच्या सेंटरपासून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे. त्याच्या मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. आता आपण इथं शेप देऊन घेऊ. हे बघा अशा पद्धतीने फ्रेंच कवनी देऊन बघू देता येतोय का. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जसं सेट होतंय तसं होऊ द्यायचं आहे आणि शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इकडनं देखील असे जे मार्किंग केलं आहे ते व्यवस्थित सेट करून आपल्याला शेप द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित सेट करून शेप देण्याचा प्रयत्न करते. व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. पट्टीने देते मी, कारण इथे मधल्या सेंटरपासून थोडं जास्त बाहेर जाते, तर आपल्याला एवढं बाहेर जाऊ नाही द्यायचं आहे. 2 लाईन इतकंच बाहेर जायचं आहे. त्यासाठी मी पुन्हा पट्टीने असं शेप देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने जिथं पॉईंट्स होतं तिथं असा व्यवस्थित आकार देऊन घेते. त्यानंतर मधून 1 लाईन इतकंच आपल्याला शेप द्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने 1 लाईन इतका शेप देऊन घेतला आहे. अशा पद्धतीने आता बघा आपल्याला ही लाईन चेक करायची किती, तर ही लाईन आहे 6.5. तर ही देखील लाईन 6.5 पाहिजे आणि त्यासाठी आपण चेक करून घेऊ. हे बघा व्यवस्थित टेप ठेवून आपल्याला चेक करायचे आहे लाईन. तर हे बघा इथं आलं आहे 6.5. तर इथं हे बघा 6.5 मार्किंग करून घेते. तर आपलं किती जास्त येते, अर्धा इंचाच्या वरती 1 लाईन. तर हे बघा आता एवढी मार्किंग झाली आहे आपली. आता आपण हे बघा कमरचं माप टाकून घेऊ. आपली कमर आहे 36. 36चा चौथा भाग झाला 9 इंच. 9 इंचावर मार्क करायचं आहे. त्यानंतर आपण जेवढा टक्स घेतला आहे त्या टक्सचं देखील मार्किंग घ्यायचं आहे, कारण आपल्याला टक्स मायनस होणार आहे. त्या टक्सचं देखील मार्किंग इथं 3 इंच, पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. ते बघा 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते मी. इथं थोडा पेपर कमी आला आहे तर मी जॉईन करून घेईल. हे बघा पुन्हा व्यवस्थित दाखवते तुम्हाला. टक्सचं घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं बाहेर जातं आहे ते इथं मी पेपर जॉईन करून घेते. हे बघा इथं मी पेपर चिपकवून घेतला आहे. आता 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली आपण, तर मी बाहेर जाते ते बाहेर मार्क करून घेते. आता आपण लाईन जोडून घेऊ. आतमधली लाईन आतमधल्या लाईनला, बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला. हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने फिटिंगची लाईन जोडून घेऊ.
हे बघा, आता इथं जेवढं मार्किंग आलं आहे ना, अर्धा लाईनच्या वर हाफ लाईन म्हणजे अर्धा इंचाच्या वरती एक लाईन जातं, तेवढंच मार्किंग आपल्याला इकडनं देखील करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने अर्धा इंचाच्या वरती एक लाईन. त्यानंतर हे बघा, इकडे देखील आपल्याला सेम त्याच पद्धतीनं अर्धा इंचाच्या वरती एक लाईन असं मार्क करायचं आहे. हे बघा, त्यानंतर इथं डबल करायचं आहे, अर्धा इंचाच्या वरती एक लाईन, तर इथं किती येईल, एक लाईनच्या वर 2 म्हणजे 1.25 इंच येईल. ते बघा, पट्टी अशी ठेवायची आपल्याला, त्या फिटिंगच्या लाईनला अशी सरळ ठेवायची आहे. इकडे किती पण क्रॉस होती ती होऊ द्या, पण हे बघा व्यवस्थित बघा पट्टी मी कशी ठेवली, अशीच पट्टी ठेवायची आपल्याला. ती फिटिंगची जी लाईन आहे तिला व्यवस्थित टच करून ठेवायची. जे बाहेर आपण लाईन चेक केल्या होत्या तर त्याचं देखील हे बघा, इकडे असं मी जोडून घेते, कारण इथं आपल्याला नवीन आर्महोलचा शेप द्यावा लागणार आहे. इकडे पण मी असं मार्क करून घेते. हे बघा, बाहेर जेवढं क्रॉसमध्ये जात आहे तेवढं जाऊ द्यायचं आहे. इकडे देखील असं या लाईनपासून असं बाहेर मार्क केलं आहे ते, तिथं आपण असं जॉईंट करून घेणार आहे. आता इथं आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. मी फ्रेंच कर्व घेते आणि असा सेट होतोय तिथं व्यवस्थित सेट करून आर्महोलचा शेप देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आर्महोलचा शेप देऊन घेतलाय मी. आता हे बघा, आपली रेग्युलर जेवढी मार्किंग होती ना तेवढी मार्किंग झाली आहे आता. म्हणजे जेव्हा प्रिन्स कट 4 टक्स 1 टक्स, तर एवढी मार्किंग रेग्युलर आहेत. आता याच्या पुढची जी मार्किंग आहे ती आपली कटोरी ब्लाऊजची असणार आहे. तर हे बघा, रेग्युलर जेवढी आपली मार्किंग असती ती मार्किंग आपली झाली आहे. आता आपण इथून पुढे कटोरी ब्लाऊजची जी मार्किंग करणार आहोत. तर आपल्याला क्रॉसपट्टीसाठी मार्क करायचं आहे. इथं मला क्रॉसपट्टी तयार पाहिजे 2.5ची, तर मी 3 इंचावर मार्किंग करते. हे बघा, अशा पद्धतीने. तुमच्याकडं चेस्ट लोअर चेस्टचं जर मार्किंग असेल तर असं टेप ठेवून त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग करायचं आहे, पण माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे मी अशा पद्धतीने, मला बेल्ट तयार पाहिजे 2.5चा, मी 3 व मार्किंग करते. हे बघा, अशा पद्धतीने जशी ज्या लाईन मायनस झाल्या आहे तिथंच आपल्याला टेप ठेवून व्यवस्थित 3-3 इंचावर मार्क करून घ्यायचं. हे बघा, मी बघून घ्या तुम्ही का टेप कशा प्रकारे ठेवला आणि कशी मार्किंग करते व्यवस्थित. हे बघा, आपण ज्या नवीन मायनस केलेल्या लाईन आहे तिथूनच आपल्याला टेप ठेवायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व 3-3 इंचाची पूर्ण मार्किंग करून घेते. हे बघा, बेल्टची हे बघा 3-3 इंचावर बेल्टची मार्किंग करून घेतली मी. त्यानंतर हे बघा, असं पट्टीने जोडून घेते. इकडे देखील असं पट्टीने जशी मार्किंग केली तशी जोडून घ्यायची. आपण 4 टक्सला जशी करतो ना सेम तीच पद्धत आहे. आता वरती मी अर्धा इंच वरती घेते, कारण क्रॉसपट्टीचा शेप देण्यासाठी. कारण क्रॉसपट्टी अशी स्ट्रेट म्हणजे सरळ नाही राहत, तिला थोडासा कर्व शेप असतो. त्यासाठी हे बघा, असा क्रॉसपट्टीचा शेप देऊन घेते मी. सेम 4 टक्सच्या ब्लाऊजला जशी करतो आपण सेम त्याच पद्धतीने क्रॉसपट्टीची मार्किंग करायची. आहे बघा, आता मार्किंग झाली आहे. आता आपल्याला इथं कटोरीचं चेक करायचं आहे. त्यासाठी हे बघा, अगोदर हे चेक करून घ्यायचं आहे हा गॅप किती येतो आहे. आपल्याला 3.5ला 1 लाईन इतका कमी येतो आहे हा गॅप. तर हा जेवढा येतो आहे तर चहू बाजूने तेवढाच घ्यायचं आहे आपल्याला, कारण कटोरी ही गोलमध्ये असते, तिला सारखंच सर्व लागतं. म्हणजे चहू बाजूने सारखंच मापे पाहिजे. त्यासाठी हे बघा, 3.5ला 1 लाईन कमी. हे बघा, त्यानंतर इकडनं देखील 3.5ला 1 लाईन कमीवर असं मार्क करून घेते मी. पुढं आता हा गॅप बघून घ्यायचा आहे किती आहे. तर पुन्हा एकदा मी चेक करून दाखवते तुमच्या लक्षात यावं त्यासाठी. हे बघा,
आता किती 3.5ला एक लाईन कमी हा गॅप आहे, तर आपण क्रॉसपट्टीच्या लाईनवर खाली बघा इथे 3.5 घेऊ, म्हणजे एक लाईन इतकं वाढवलं तरी चालेल, 1 किंवा 2 लाईन इतकं वाढवलं तरी चालेल. हे बघा आता ही अशी सरळ लाईन ओढून घेते मी, सरळ लाईन देऊन घेते अशा पद्धतीने. त्यानंतर हे बघा आर्महोलच्या टक्सवर देखील आपल्याला तीच मार्किंग करायची. 3.5ला एक लाईन कमी आहे बघा, अशा पद्धतीने 3.5ला एक लाईन कमी अशी मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर हे बघा जिथं आपण गळ्याचा शेप दिला आहे बघा, मी टेप कुठं ठेवला आहे, जिथं राऊंड शेप दिला आहे तिथं टेप ठेवून, जिथे 1 इंच टच होतं आहे तिथं ठेवून असं आता हे बघा कटोरीचा आकार देऊन घेते आहे बघा, अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घेते. हे बघा सारखं जेवढं तरी खाली आलं आहे तेवढंच म्हणजे चहू बाजूने आपल्याला पाहिजे तेवढं अंतर. त्यासाठी आता हे बघा कटोरी ब्लाऊजची आपली एवढी मार्किंग झाली आहे. आता वरतून हे बघा आपले शोल्डर स्ट्रेट नसतात, थोडेसे असे तिरपे असतात, तर मी इथं असं क्रॉसमध्ये 2 लाईन इतकं असं क्रॉस मार्किंग करते. 2 लाईन इतकंच क्रॉस केलं आहे. तर आता एवढी कटिंग झाली आहे, ड्राफ्टिंग झाली. आता आपण कट करायला घेऊ. ते बघा कसं मायनस केलं आहे तिथूनच मी कटिंग करते. व्यवस्थित चेक तुम्ही देखील लक्ष देऊन बघा की कसे कटिंग करते मी. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आता कटिंग करून घेते मी. इथून आर्महोल कट करत नाही, त्यानंतर गळा कट करून घेते. आर्महोल आपण आर्महोलचा शेप दिल्यानंतर कटिंग करू. हे बघा गळा कट करून घेते. त्यानंतर शोल्डर देखील कट करून घेते. इथून एक्स्ट्राच कट करते. खालून आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची. क्रॉसपट्टी कट करून घेतली. त्यानंतर हा टक्स कट करून टाकायचा आहे आपल्याला क्रॉसपट्टीमधला, कारण तो मायनस होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी तयार होईल. त्यानंतर बघा इकडे देखील आपल्याला हा टक्स देखील कट करून टाकायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने टक्स कट करून टाकायचे. त्यानंतर हे बघा हा आर्महोल मधला टक्स आहे ना, हे बघा ही जी लाईन आपण ड्रॉ केली अशा ह्या एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित. बघा मी अशा व्यवस्थित ठेवून घेते, व्यवस्थित सेट करून घेते. तो टक्स आपण जसा ड्रॉ केला आहे तसंच आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आता इथे पिन लावून घेते मी, व्यवस्थित पिन लावून घ्यायची. आपल्या हे बघा आर्महोल देखील नवीन तयार केलेला आर्महोल देखील हे बघा सेट होतोय, कमी जास्त नाही, व्यवस्थित सेट झाला आहे. इथे पिन लावून घेते मी आणि आर्महोल आता कट करून टाकते. हे बघा जो आपण नवीन आर्महोल ड्रॉ केला होता तो व्यवस्थित टच झाला आहे, तर आता कट करून टाकते. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घेते आर्महोल. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण कटोरीला देखील इथं असं व्यवस्थित आकार देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आता कटोरी कट करून घेऊ.
कटोरी कट करायची, त्यामुळे पिन इकडे फ्रंटमध्ये लावते. त्यानंतर कटोरी कट करून घेऊ आता आपण. इथे देखील पॉईंट बनतोय, असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला कटोरीला. कटोरी कट करून घ्यायची आहे बघा, अशा पद्धतीने आता मी कटोरी कट करून घेते. तर कटोरी कट झाली आहे आपली. आता पॅटर्न आपले आता फक्त कटोरी वाढवायची आहे आपल्याला दुसऱ्या पेपरवर. त्यासाठी हे बघा, आपल्याला इकडनं शिलाई मार्जिन फ्रंटला आपण ती तर अस्तरवच देऊ. तर आता अगोदर हे बघा, बॅक पार्ट घेतला आहे मी. हे बघा, हा फ्रंट पार्ट असा ठेवायचा आहे आपल्याला. 2 लाईन इतकं क्रॉसमध्ये असं वरतून खाली ठेवायचं आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी देखील अशी ठेवून घेते मी सरळ. व्यवस्थित एकाला मी जॉईंट करून व्यवस्थित जसे क्रॉसमध्ये जाता येते तसं मी मार्किंग करून घेते. हे बघा, वरती देखील असं मार्किंग करून घेते मी. त्यानंतर हे बघा, आर्महोलमध्ये आपण असं जे क्रॉसमध्ये मार्किंग झाले ते असं जोडून घेऊ. अशा पद्धतीने असं जोडून घ्यायचे आणि व्यवस्थित असं पॉईंट बनत असेल तर तिथं असा हाताने आकार देऊन घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर हे बघा, खाली असं जेवढं क्रॉसमध्ये जातं आहे तेवढं जाऊ द्यायचं आहे. अगोदर आपण आता ब्लाऊजची उंची बघून घेऊ. तर वरतून टेप असा ठेवायचा आहे आपल्याला. उंची बघायची आपल्याला. आता उंची पाहिजे, उंची तयार पाहिजे 14 इंच. तर मी इथं 15वर मार्किंग करून घेते आहे बघा. 15च्या एक लाईन इतकं असं मार्किंग करून घेते. शोल्डरला टच करून ठेवायचा आणि आपल्याला जेवढी उंची हवी त्याच्यात 1 इंच राहू द्यायचं. आणि अशा पद्धतीने हे बघा, इकडनं 1/2 इंच, अर्धाच इंच प्लस मी मायनस करणार आहे. अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन जोडून घेते, कारण मला बॅगची उंची तयार 14 पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जर मायनस करायची असेल तर तिथं जेवढं अंतर आलं आहे फिटिंग लाईनला त्याच्या डबलने इकडे घेऊन तुम्ही मायनस करू शकता. पुन्हा एकदा मी असं चेक करून घेते. तर हे बघा, म्हणजे आपली तयार उंची होईल 14 इंच. अशा पद्धतीने आता बॅगची कटिंग करून घेते मी. मायनस केलं आहे ते कट करून टाकते. अशा पद्धतीने. त्यानंतर आर्महोल कट करते. हे बघा, आर्महोल कट केला आहे. त्यानंतर आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याची मार्किंग करायची. तर बेल्ट आपल्याला पाहिजे 6.5 इंच किंवा 6 इंच केला असला तरी चालेल. तर मी इथून 9.5 मार्किंग करते. हे बघा, 9.5 मार्किंग करून हे बघा आता आपला बेल्ट. त्यानंतर वरतून शोल्डर जेवढं आहे तेवढं खालच्या लाईनवर घेते. हे बघा, अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेते. त्यानंतर इकडे वरती शोल्डरला जॉईंट करायचं आहे. बॉक्स बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता गळ्याचा शेप देऊन घेऊ. गोलच गळा आहे, आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला. आणि आता आपण कट करून घेऊ. बघा, अशा पद्धतीने मी कट करून घेते पाठीमागचा गळा. शोल्डर कट करायचे आपल्याला जेवढे मायनस झाले तेवढे. हे बघा, अशा पद्धतीने. आता बॅक पार्टची देखील कटिंग झाली. हे बघा, क्रॉसपट्टी देखील कटिंग झाली. सर्व कट झाले आपले. क्रॉसपट्टी आपण अशा प्रकारे ठेवून वाढवून घेऊ. त्यानंतर आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यावा लागेल. तर कटोरी वाढवण्यासाठी हे बघा, मी असं दुसरा पेपर घेतला आहे. त्यावर कटोरी अशी तिरपी ठेवायची. बघून घ्या मी कटोरी कशा प्रकारे ठेवली. अशी तिरपी कटोरी ठेवायची आणि जशी तशी ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायची. हे बघा, मी आता कटोरी ड्रॉ करून घेते जशी तशी.
अशा पद्धतीने व्यवस्थित कटोरी ड्रॉ करून घ्यायची. खालून देखील जशी तशी ड्रॉ करून घ्यायची. इकडनं देखील बघा मी ड्रॉ करून घेते. व्यवस्थित जशी तशी ड्रॉ करून घ्यायची कटोरी. तुमच्या काही हे बघा ॲज इट इज जशी तशी कटोरी मी ड्रॉ करून घेते. व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची. तुमचे जर काही डाऊट वगैरे असतील तर विचारत जा कमेंट थ्रू. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ब्लाऊज कटिंग करण्यात तर मेजरमेंटमध्ये तर विचारत जा कमेंटने. त्यानंतर हे बघा मी इथं असं आतमध्ये पाऊण इंचचा गॅप सोडून असा ड्रॉ केला आहे. कारण जेव्हा आपण शिलाई घेऊ तेव्हा तो टक्स बरोबर मार्जिनमध्ये म्हणजे जेवढा आहे तेवढा येऊन जाईल. अशा पद्धतीने कटोरी मी पूर्ण ड्रॉ करून घेतली. त्यानंतर वरतून गळ्याच्या साईडने अर्धा इंच वाढवायची. हे बघा इकडनं खालून देखील इकडनं देखील अर्धा इंच वाढवून घेऊ. खालून अर्धा इंच वाढवायची आपल्याला. ही आय हुक पट्टीसाठी इकडनं अर्धा इंच वाढवली. त्यानंतर इकडनं जॉईंटसाठी अर्धा इंच वाढवायची. इकडनं देखील खालून आपण क्रॉस पट्टीला अटॅच करू त्यासाठी अर्धा इंच अशी वाढवून घ्यायची. आहे बघा खूप सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊजची आणि एकदम फिनिशिंगमध्ये बसतं हे ब्लाऊज. नक्की ट्राय करा तुम्ही देखील. हे बघा अशी लाईन आता जोडून घेऊ आपण सरळ. त्यानंतर इकडनं देखील असा अर्धा इंचचा गॅप ठेवून आकार देऊन घेऊ. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. खालून देखील अर्धा इंच सोडून असं मार्जिन वाढवून घ्यायची. टक्सला अशी जॉईंट करून घ्यायची. इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही देखील ट्राय करा. आणि तुमचे काही डाऊट असतील तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट थ्रू नक्की कळवा. हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी ड्रॉ झाली. आता कटिंगला घेऊ. तुम्ही हीच मेथड वापरून तुम्ही म्हणजे तुमच्या साईजची किंवा कोणत्याही साईजची कटोरी तुम्ही कट करू शकता किंवा कटिंग करू शकता. तुमचे काही अडचणी असतील तर नक्की विचारा. चार्ट वापरून आपण कोणत्याही साईजची कटोरी ब्लाऊज कट करू शकतो किंवा प्रिन्सेस कट, 4 टक्स कोणताही ब्लाऊज तुम्ही कट करू शकता. हे बघा अशा पद्धतीने आता मी कटोरी कट करून घेते. इकडनं कट करून घेऊ आपण. गळा देखील कट करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी कट झाली. तर टक्स कट करून घेऊया. हे बघा आता कटोरी तयार झाली आहे. सेम याच पद्धतीने तुम्ही देखील कट करू शकता. आता क्रॉसपट्टी मी इथं दुसरा न्यूजपेपर घेतला आहे. क्रॉसपट्टी देखील आपण अशी व्यवस्थित ड्रॉ करून कट करून घेऊ. ॲज इट इज जशी तशी अगोदर ड्रॉ करून घ्यायची आहे. जशी क्रॉसमध्ये जात असेल तशी ठेवून व्यवस्थित आपल्याला ती ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा मी पूर्ण क्रॉसपट्टी ड्रॉ करून घेते. आणि व्हिडिओ स्किप न करता बघत जा म्हणजे जेणेकरून तुम्हाला असे छोटे छोटे पॉईंट्स आहे ते व्यवस्थित समजतील. जर तुम्ही स्किप करता बघितला तर त्यामध्ये असे छोटे छोटे पॉईंट्स सांगितलेले असतात. ते तुम्ही फॉलो नाही केले तर तुमच्या ब्लाऊजची फिटिंग व फिनिशिंगला प्रॉब्लेम येईल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत जा स्किप न करता. हे बघा आता मी कटोरी एक क्रॉसपट्टी अशी ड्रॉ करून घेते.
क्रॉसपट्टी ड्रॉ झाली आहे. आता हे बघा, वरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे, कारण आपण फ्रंटला जॉईन करू, कटोरीला जॉईन करू. आणि इकडनं आई पट्टीसाठी अर्धा इंच वाढवायचं आहे. बघा, मी इथं असं मार्किंग करून घेते आहे अर्धा इंचावर, कारण आपण कटोरीला पण अर्धा इंच वाढवलं आहे आई पट्टीसाठी. इथे देखील सेम त्याच पद्धतीने अर्धा इंच वाढवून घेऊ. आता वरतून देखील अर्धा इंच वाढवते मी, कारण आपण फ्रंटला आणि कटोरी हा क्रॉसपट्टी जॉईन करणार आहोत, तर तिथं आपलं अर्धा इंच जाईल. त्यासाठी हे बघा, असं अर्धा इंच मी वाढवून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने आता जोडून घेऊ आपण ही अशी मार्किंग. व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीला. त्यानंतर आता आपण कमरचं माप क्रॉसपट्टीवर चेक करून बघू. जिथून वाढवलं आहे तिथून नका ठेवू टेप. मी टेप बघा कुठं ठेवला आहे. 9 इंच कमर आहे आपली. 9 इंच कमर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर 10.5वर मार्क करते. 2 लाईन इतका फरक पडतो आहे, तर 2 लाईन जसं ओढून घेते. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित सरळ लाईन असं अंतर वाढवून घेतलं. असं चेक करूनच घ्यायचं आपलं, कारण आपलं सर्व मेजरमेंट म्हणजे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप घेतलेलं असतं, त्यामुळे कुठेही कमी जास्त होऊ नये त्यासाठी. हे बघा, आता क्रॉसपट्टी कट करून घेते मी. त्यानंतर इकडनं देखील असं कट करून घेते मी खालून. जसं क्रॉसमध्ये जातं आहे तसं जाऊ द्यायचं आहे. जेव्हा ब्लाऊज शिवून तयार होईल तो व्यवस्थित फिटिंगला बसेल, कुठेही तिरपा वगैरे होणार नाही. तुम्हाला वाटत असेल का आता क्रॉसपट्टी थोडी तिरपी दिसत आहे, मग ती कशी तिरपं होईल, तर नाही होणार. तुम्ही एकदा स्टिच करून बघा, तुम्हाला देखील फिटिंग व फिनिशिंग आवडेल. तुम्ही देखील पुन्हा पुन्हा हेच ब्लाऊज स्टिच करशाल. आता बाही काढण्यासाठी आपण हा बॅकचा पार्ट घेतला आहे. वरतून अर्धा इंच सोडून आर्महोल मोजून घेतो आहे. बघा, अशा पद्धतीने आर्महोल मोजून घ्यायचं आहे आपल्याला. किती आलं आहे? 9.25. ते बघा, 9.25 शिलाई मार्जिन घेतलेली नाही आहे मी. आता फ्रंटचा देखील आर्महोल मोजून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. वरतून अर्धा इंच सोडून व्यवस्थित आर्महोल मोजून घ्यायचं आहे. पावणे 9 शिलाई मार्जिन नाही घेतली आहे. आता हे बघा, मी हा न्यूजपेपर घेतला आहे. न्यूजपेपरची फोल्ड बाजू आहे, त्यावर बाहीची लांबी टाकायची. बाही आपली 7 इंचाची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 8 इंचावर मार्किंग करते मी. हे बघा, त्यानंतर इकडनं देखील 8 इंचावर अशी मार्क करून घेते मी. आता आपण स्लीवचा जो फर्मा काढला आहे, तर तोच आपण इथे घेणार आहे, त्यावरूनच स्लीवचे आकार ड्रॉ करणार आहोत. मी व्हिडिओ स्लीवचा फर्मा कसा बनवायचा रेग्युलर स्लीवचा, तो व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा. आणि तुम्ही देखील असा फर्मा बनवून ठेवा, म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला स्लीव काढायला वेळ लागणार नाही. तर त्यासाठी हे बघा, मी हा स्लीवचा फर्मा घेतला आहे. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही नक्की चेक करून बघा. हे बघा, आता असं व्यवस्थित ठेवायचा आहे तो. असं जॉईंट करून घेतला आहे फोल्ड बाजूला. कमी जास्त कुठेही ठेवायचं नाही, व्यवस्थित आकार द्यायचा आहे त्यासाठी. हे बघा, इथून आता मी असा आकार देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आपला बाहीचा. या फरम्याने काय होतं, आपला वेळ वाचतो, आपल्याला पटकन स्लीवचा आकार बाहीचा आकार देता येतो त्यासाठी.
तुम्ही देखील हा असा फर्मा तयार करून ठेवा. त्यानंतर बॅकचं दिलं आहे. आता फ्रंटचं आहे बघा, अशा पद्धतीने ठेवते मी. बघून घ्या कशा प्रकारे ठेवते आणि कसा आकार देते. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि आता फ्रंटचा आकार देऊन घेते बाहीचा. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचा अशा पद्धतीने. तर फ्रंटचा देखील बाहीचा आकार देऊन घेतला आहे. आता आपण यावर जो बॅकचा आणि फ्रंटचा जो मोंडा चेक केला होता तो इथं आता या राऊंडवर ठेवून चेक करणार आहोत. दंड घेर 7 इंच आहे, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतली आहे बघा अशा पद्धतीने. आता आपण जो बॅकचा राऊंड मोजला होता 9.25 तो इथं आपण चेक करून घेणार आहे. बॅकच्या मोंढ्या व्यवस्थित ठेवून मी पुन्हा एकदा चेक करून घेते. हे बघा, आता बॅकचा मोंडा आपण चेक करू व्यवस्थित. त्या आकारावर व्यवस्थित टेप बघून घ्या मी कशा प्रकारे ठेवते. हे बघा 9.25 इथं आले, त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच अशा पद्धतीने. त्यानंतर फ्रंटचा देखील आपलं किती आलं होतं 9.25. तर हे बघा फ्रंटचा देखील फ्रंटच्या आकारावर ठेवून मोजून घेते मी इथं. व्यवस्थित ठेवून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. याने काय होते, आपली बाही कमी जास्त होत नाही, व्यवस्थित जॉईंट होते त्यासाठी. हे बघा 9.25 पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. तर बघा या दोघांमध्ये अर्धा इंचाचा गॅप आहे. तर या अर्धा इंचाचा गॅपचा आपण सेंटर काढू आणि दंड घेरला अशी लाईन जॉईंट करून घेऊया बघा अशा पद्धतीने. आता बाही कट करून घेऊ. अगोदर बॅकचा पार्ट बॅकचा आकार कट करायचा आहे बाहीचा. तुम्हाला सावकाश पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग फ्रंट पार्टची बॅक पार्टची ड्रॉ करून दाखवली. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आता फ्रंटचा कट करून घेते मी आकार. स्टेप बाय स्टेप सर्व स्टेप सांगितले आहे, नक्की ट्राय करा. आणि फिटिंग आणि फिनिशिंग एक नंबर येते या ब्लाऊजची. तर हे बघा सर्व पॅटर्न आपले तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ताईंनो. आपल्या चॅनलला नवीन असेल चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील, डाऊट असतील तर कमेंट देखील करा, शेअर करा. हे बघा सेम प्रिया मॅमच्या मेथडनेच या ब्लाऊजची पूर्ण कटिंग केली मी. याची स्टिचिंग देखील दाखवणार आहे या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.